नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या पीव्ही कुलकर्णीचं बीड कनेक्शन देखील समोर आलंय। प्राध्यापक कुलकर्णीचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण हे बीडमध्ये झालंय। त्याचे वडील बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते। बीड शहरामधल्या शाहूनगर भागामध्ये वडिलांच्या सोबत पीव्ही कुलकर्णी बऱ्याच दिवस इथेच वास्तव्यासाठी होता। कुलकर्णीचे राहतं घर सध्या एका खासगी बिल्डरकडून नव्याने बांधलं जात आहे आणि त्याच ठिकाणी कुलकर्णीला नवीन घर देखील दिलं जाणार आहे। दरम्यान कुलकर्णीच्या नव्याने सुरू असलेल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयने पीव्ही कुलकर्णी याला अटक केलेली आहे। याच पीव्ही कुलकर्णीचं बीड कनेक्शन जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळतंय। पीव्ही कुलकर्णी हा बीडचा रहिवासी असल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे। आपण सध्या हा जो भाग बघत आहोत हा बीड शहरातला शाहूनगर परिसर आहे। याच ठिकाणी पीव्ही कुलकर्णी याचं वडिलांचं वास्तव्य होतं। पीव्ही कुलकर्णी याचे वडील जे आहेत ते जिल्हा परिषदेचे शिक्षक होते। प्राध्यापक कुलकर्णी याचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण हे बीडमध्येच झालेलं आहे। त्याचे वडील हे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते। कुलकर्णी यांना एक भाऊ असून त्यांचे काही जवळचे नातेवाईक आजही बीड शहरात वास्तव्यास आहे। नोकरीच्या निमित्तानं कुलकर्णी लातूरमध्ये स्थायिक झाले असले तरी त्याचे बीडशी ऋणानुबंध हे कायम राहिलेलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य हे टांगलेलं असताना या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा बीडचा असल्यानं जिल्ह्यात सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे। बीड शहरात ही जी इमारत आपल्याला पाहायला मिळते याबरोबरच पाटोदा तालुक्यामध्ये एक शेतजमीन जी आहे ती देखील पीव्ही कुलकर्णी याची असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे आणि याचीच देखभाल करण्यासाठी याचीच देखरेख करण्याकरिता पीव्ही कुलकर्णी हा नेहमीच बीडमध्ये ये जा करत होता आणि आता पेपरफुटी प्रकरणामध्ये कुलकर्णीला अटक झाल्यानंतर हे सध्या दिसत असलेलं बांधकाम जे आहे ते देखील समोर आलेलं आहे आणि बीडमध्ये सध्या चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।